नमस्कार मित्रांनो, हे चॅनल सुरू करण्यामागचा हेतू एकच की आपले जे तमाम महाराष्ट्रातील स्पर्धक मित्र आहेत, ज्यांना काही बेसिक अडचणी असतात विषयासंदर्भात आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांमध्ये बेसिक अडचणी विशेष गणित बुद्धिमत्तामध्ये जास्त असतात. सोबतच मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या गोष्टींना पण तेवढंच महत्त्व असतं. स्कोरिंग सब्जेक्ट असतो तो म्हणजे तो गणितच असतो आणि गणित सर्वांना जमत नाही आणि न जमण्याचं कारण त्याच्या मागचं एकच की त्यांचं बेसिक क्लिअर नसते. मित्रांनो, मी पण आपल्याप्रमाणेच एक स्पर्धक होतो आणि मागच्या 2 वर्षापूर्वी मी पण स्पर्धा परीक्षा क्रॅक करून एक सिक्युअर जॉब मिळवला आहे, गव्हर्मेंट जॉब मिळवला आहे. तर मित्रांनो, माझी मनोमन एक अशी इच्छा होती की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक काहीतरी आपण आपल्याकडनं जे आहे ते द्यायला पाहिजे आणि फ्री बेसिक, ऑथेंटिक बेसिक हे कुठे भेटेल असं मला वाटत. बरेच यूट्यूबर असतात, बरेच चॅनल असतात, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. पण असो, तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा क्रॅक करणे म्हणजे काही मोठं महान असं काही काम नाही आहे. स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी फक्त आपल्याकडे बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे आणि ते बेसिक नॉलेज जर तुम्हाला कुठे एका ठिकाणी मिळत असेल तर ते तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, मी एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आपल्यापर्यंत जे बेसिक विषय आहेत महाराष्ट्रातील आपले, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल. सामान्य ज्ञानामध्ये सर्वच विषय आले, इतिहास, भूगोल, पॉलिटी, सर्व विषय आले, करंट नॉलेज सहित. तर मित्रांनो, इथे एक प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण साथ द्याल आणि आपल्याला आवश्यकता नसेल तर निदान त्या स्पर्धकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे याची खबरदारी घ्याल. कारण ह्याच्यामधून आपण त्याला बेसिक नॉलेज देणार आणि हे बेसिक नॉलेज माझं काही स्वतःचं नाही आहे, मी पण पुस्तकातून उचललं आहे आणि त्याला आपल्यापर्यंत पोहोचणार. कारण माझ्याकडं काही असे पुस्तकं आहेत जुने, ज्याच्यामध्ये गणितासाठी खूप छान असं माहिती दिलेली आहे आणि माझी इच्छा आहे की ती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि ते पुस्तकातली माहिती एकदा तुमच्यापर्यंत आली म्हणजे तुमचं पण बेसिक क्लिअर होईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही पण यशाला गवसणी घालावी अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. तर बघूया हा प्रयत्न किती यशस्वी होतो. तो प्रयत्न यशस्वी होण्यामागे तुमचाच मोठा हात राहणार आहे, सहभाग राहणार आहे, त्याबद्दल शंका नाही. आणि आपल्या गोरगरिबांपर्यंत शिकवणी ही सहजासहजी पोहोचत नाही किंवा ही जाऊ शकत नाही विद्यार्थी इथपर्यंत. म्हणून हा एक फ्री कार्यक्रम आपला आहे. याच्यामध्ये कुठल्याही आपल्याला फी वगैरे मागण्यात येणार नाही. या चॅनल थ्रू कुठेही फीची डिमांड करण्यात येत नाही आहे आणि कुठलाही कोर्स इथे विकले जात नाही. त्याच्यामुळे हा एकदम फ्री सेमिनार आहे, मीन्स फ्री क्लासच आहे असं म्हणलं चालेल. क्लास घेण्यात फक्त काही मी मोठा नाही आहे, फक्त आपल्यापर्यंत एक बेसिक नॉलेज पोहोचवायचं हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर चला मित्रांनो, आज आपण आपल्या न आवडणाऱ्या विषयाकडे वळू, म्हणजे गणित, जिथे आपल्याला भीती वाटते पण त्याच्याशिवाय पर्याय पण नाही आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. स्पर्धा परीक्षा जर करायची असेल तर गणित करावंच लागेल, पर्याय नाही आहे. तर चला मित्रांनो, आपण इथे डिस्टर्ब होत आहे, थोडे बाजूला मुलं खेळत आहेत, खेळू द्या त्यांना, त्यांचाही तो अधिकार आहे, त्यांना आपण डिस्टर्ब नाही करायचं. त्यांच्याकडून काही एवढं डिस्टर्ब होत नाही आहे. माझा आवाज स्पष्ट तुम्हाला येत असेल याबद्दल शंका नाही. तर मित्रांनो, माझा मी व्हिडिओ थोडासा बाजूला घेतो आणि आज आपण गणित या विषयापासून स्टार्ट करूया. गणिताची सर्वसामान्य माहितीपासून आपण स्टार्ट करूया. तर माझा व्हिडिओ बाजूला घेऊन मी इथे
आपल्याला गणित या विषयाबद्दल बेसिक नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण सहभागी व्हाल आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहाल, जेणेकरून आपला हा विषय आजचा इथला भाग क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, तुमच्यासाठी स्पेशल मी इथे खूप जुन्या पुस्तकातील सिलेबस काढला आहे, कारण सोपायला सुटसुटीत आणि समजायला पण सोपा आहे हा विषय, जर आपल्याला बेसिक माहिती असेल तर. सुरुवात करूया आपल्या या पहिल्या पॉईंटपासून. संख्याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. आपण ज्या गोष्टी दैनंदिन जीवनात करतो त्याच्यामध्ये आपण संख्यांचा वापर करतो. तर सर्वप्रथम आपण आता इथे बघणार आहे संख्यांचे प्रकार. एकूण संख्यांचे इथे 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकार कुठले तर आपण बघूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझा मी इथून टोटली इनविजिबल करतो, कारण आपण इथे स्पष्टपणे स्क्रीनवर लक्ष देऊ शकू. तर बघा, सर्वप्रथम प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्याची व्याख्या आहे ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो, म्हणजे विविध वस्तू मोजण्यासाठी करतो, त्याच नैसर्गिक संख्या म्हणतात. त्याचं उदाहरण एकदम सोपं उदाहरण आहे. हे त्याचं उदाहरण आहे. 1, 2, 3, 4, 5 ह्या अनंत असू शकतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या सर्व नैसर्गिक संख्या येतात. याच्यामध्ये आपल्याला शंका नसावी. आणि दुसरा प्रकार संख्यांचा असतो तो म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, तर समसंख्याची पण एक व्याख्या आहे. 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना समसंख्या म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 म्हणजे 2च्या फरकात ज्यांना 2 ने भाग जातो किंवा 0 असतो 2 अंकी संख्येत, ज्या 2 अंकी संख्येमध्ये 0 पण असतो, त्या समसंख्या म्हणायचं. तर समसंख्यांचं उदाहरण आपल्या लक्षात आलंच असेल. तर समसंख्यांचं उदाहरण 2, 4, 6, 8, 10, 12, 14. इथे पण 2चाच फरक राहणार. तो 4च्या पटीत 2च्याच पटीत राहणार. 2च्या, 4च्या, 6च्या, 8च्या अशा. याला इंग्रजीमध्ये इवन पण म्हणतात. एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला पण समसंख्या म्हणायचं. तिसरा प्रकार आहे विषम संख्या. ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, त्यास विषम संख्या म्हणतात. विषम संख्येचं उदाहरण बघूया. 1, 3, 5, 7, 9, 13 याच्यामध्ये 3च्या पटीत फरक दिला आहे आणि यांना 2 ने पण भाग जात नाही. 2 ने भाग जात नाही म्हणून ह्या विषम संख्या, आणि 2 ने जर भाग गेला असता तर ह्या समसंख्या. यांच्या एकक स्थानी नेहमी 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 असली अंक असतात, ज्याला 2 ने भाग जाऊच शकत नाही. आता आपण इथे चौथा प्रकार बघणार. चौथ्या प्रकारामध्ये काय आहे, मूळ संख्या. ज्या संख्येला एक व फक्त त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्येला एक व फक्त त्याच संख्येने भाग जातो त्यास मूळ संख्या म्हणतात. इंग्लिशमध्ये याला प्राईम नंबर्स म्हणतात. विषम संख्याला ऑड नंबर म्हणतात. समसंख्याला इवन संख्या म्हणतात, इवन नंबर्स म्हणतात. तर मूळ संख्या लक्षात आली. ज्या संख्येला एक व फक्त त्याच संख्येने भाग जाते त्यास मूळ संख्या म्हणायचं.
त्याचं उदाहरण जर म्हटलं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 19 म्हणजे या संख्येला फक्त एकाच संख्येनं भाग जाते, ती म्हणजे 1. मग आता 3ला 3नेच भाग जाणार, 5ला 5नेच भाग जाणार, 7ला 7नेच भाग जाणार, 11ला पण 11नेच, 13ला 13ने, 17ला 17ने, 19ला 19ने. 15 इथे येणार नाही. 15 का येणार नाही? कारण 15 इथे आहे, हिला 3ने भाग जातो आणि विशेष म्हणजे ही विषम संख्या 3च्या पटीत आहे म्हणून ही विषम संख्या. तसंच 21 पण इथे येणार नाही. हे जे 21 आहे हे पण इथे येणार नाही, कारण 21ला पण 3ने भाग जातो, 7ने भाग जातो. भाग जातो हे ठीक आहे, 7चं नको, पण 21ने भाग जातो कारण ही 3च्या पटीत आहे ना कुठेतरी. त्याच्यामुळे ही एक संख्या इथे येणार नाही. तर ज्या संख्येला 1नेच भाग जातो, लक्षात ठेवा, ज्या संख्येला 1नेच भाग जातो तीच संख्या मूळ संख्या असते. आता 0 व ह्या मूळ संख्या नाहीत, 0 व 1 ह्या मूळ संख्या नाही आहेत, लक्षात घ्या. आणि नेहमीसाठी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत. 1 ते 100 दरम्यान टोटल मूळ संख्या 25 आहेत. हे तुम्ही नोट डाऊनच करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये गणिताच्या, कारण नेहमीच पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा कुठलीही क दर्जाची परिचारिकेसाठी पदभरती असेल, तर या प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. तो प्रश्न म्हणजे हा, हे नोट करून ठेवा. 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. पुढे आपण घेणारच आहे 1 ते 50मध्ये, 1 ते 25मध्ये. जेव्हा आपण सराव घेऊया तेव्हा आपण नक्की घेऊ. आता 5वा प्रकार एक त्रिकोणी संख्याचा आहे. 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांचा गुणाकार निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे 2 संख्यांच्या ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे अर्ध्यास त्रिकोणी संख्या म्हणतात. तर त्रिकोणी संख्या हे तुम्ही प्रकार ऐकला असेल, नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. राईट, त्रिकोणी संख्या हा प्रकार तुम्ही परीक्षेमध्ये वाचला, ऐकला आहे. त्रिकोणी संख्या काढण्याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे, त्याला फॉर्म्युला म्हणता. लक्षात ठेवण्याची पद्धत, त्रिकोणी संख्या म्हटलं की जी संख्या विचारली तिच्या समोरची 1 त्याच्यामध्ये ॲड करायचा त्या संख्येमध्ये आणि त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं नेमकं, आता इथं देखील द्यायला आपल्याला शास्त्रशुद्ध भाषा सांगितले, त्रिकोणी संख्या. n म्हणजे काय, पहिली नैसर्गिक संख्या. मग कंसात दिलं n+1 म्हणजे तीच नैसर्गिक संख्या, त्याच्यात 1 ॲड करा म्हणजे गुणाकार करा. आता कंसामध्ये जेव्हा असा प्रकार असतो, तर जी आता हे n दिले, हे n हे या कंसातल्या संख्येसोबत गुणाकारात असतो. म्हणजे कंसाच्या बाहेर जी संख्या असते ती कंसातल्या संख्येसोबत नेहमी गुणाकारात असते. हे एक लक्षात ठेवा. लिहून घ्या, कारण लिहिणे महत्त्वाचं आहे. नेहमी तर तुम्ही व्हिडिओ बघणार नाही, त्यासाठी तुम्ही तुमची नोट्स ठेवा सोबत. त्रिकोणी संख्या याचा गुणाकार कसा करायचा, म्हणजे त्रिकोणी संख्या कशी ओळखायची. एखादी तुम्हाला क्रमवार संख्या दिली असेल, उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे खाली 1, त्याच्यामध्ये 1 प्लस केला आहे आपण. इथे उदाहरण दिले त्यांनी, 1 त्याच्यामध्ये 1 मध्ये 1 प्लस केला आहे आणि गुणाकारात टाकून 2 लिहिलं आहे. खाली त्याला 2ने भाग दिला आहे, म्हणजे 1ची त्रिकोणी संख्या 1च असणार. आता 2ची त्रिकोणी संख्या काढायला सांगितली इथे, लक्षात घ्या. इथे लक्षात घ्या, 2ची त्रिकोणी संख्या काढायला सांगितलं आहे. 2ची काढायची म्हणजे काय करायचं आहे, 2 म्हणजे काय, हे वरचे n म्हणजे 2, राईट. आणि हे n+1 म्हणजे काय, ते या 2 म्हणजे n म्हणजे 2, हे n म्हणजे काय 2. मग या 2 मध्ये 1 प्लस केला म्हणजे की झाले 3, हे झाले 3, हे इथे झाले 3. आता 2 + 3 2 गुणिला 3 भागीला किती सांगितली इथं 2, हा फॉर्म्युला आहे, हा 2. 3 दुनी 6, 3 दुनी 6, 6 भागीला 2 किती होणार 3 दुनी 6. आता भागाकार ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी आपण भागाकार पद्धत पण शिकणार आहे समोर. 3 गुणिला 2 भागीला 2, 3 दुनी 6, 6 भागीला 2 बेत्रिक 6 म्हणजे उत्तर आलं 3. म्हणजे 2 या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती तर 3.
तशीच 3 या संख्येची त्रिकोणी संख्या सांगितली, त्याच्यामध्ये 1 ॲड केला, 4 टाकला, त्याला गुणाकारात घातलं, भागीला 2 केले, म्हणजे 3 चूक 12, 12 भागीला 2, 2ने भाग दिला तर 6 2 12, म्हणजे बेसकी 12. मग आता इथं उत्तर आपल्याला 6. इथपर्यंत लक्षात आलं असन. त्रिकोणी संख्यांची एक व्याख्या सांगितली. इथं व्याख्येमध्ये असं सांगितलं आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या एवढी व्याख्या फिक्या काही विचारला जात नाही पेपरमध्ये, सरळ सरळ विचारणार त्रिकोणी संख्या सांगा म्हणून, तर त्याच्यामध्ये 1 ॲड करून खाली भागीला करायचं आहे. हे तुमच्या ब्रेनमध्ये फिट्ट करून ठेवा. आणि काही त्रिकोणी संख्या पण विचारल्या जाते डायरेक्टली, तिथं कुठलीही हे नसते, 1 2 3 4 असे काही ऑप्शन दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये या संख्यांपैकी एखादी संख्या टाकलेली असणार. इथे सांगितलं आहे त्रिकोणी संख्या, मग ती 1 3 6 10 15 21 आणि 28 अशा त्रिकोणी संख्या आहेत. तर ह्या त्रिकोणी संख्या 28 पर्यंत आहेत. समोर पण असतील, शोधा, काढा आणि त्रिकोणी संख्या वाढवा. अंकांची स्थानिक किंमत समजूया आता आपण. आता हे आपल्याला गोष्टी बेसिकमध्ये काय आपण शिकलो आहे सध्या, नैसर्गिक संख्या शिकलो आहे. नैसर्गिक संख्यामध्ये काय शिकलो, ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो दैनंदिन संख्या, त्याच्यामध्ये कुठलीही समविषम नाही, सगळ्या मिळून सर्व नैसर्गिक, 0 ते किती पण. त्यानंतर समसंख्या शिकलो आपण, 2ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचा सम म्हणतात. आता 2ने भाग जाणाऱ्या ज्या कोणत्या कोणत्या असतात तर लक्षात ठेवायचं, 2 4 6 8 2च्या पटीतच असतात. आणि विषम संख्या शिकलो आहे. विषम संख्या म्हणजे ऑड नंबर शिकलो आहे. मग ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्यास विषम संख्या म्हणायचं. उदाहरण म्हणजे काय, तर 1 3 5 7 9 13 11 15 21 नाही सॉरी, अशा 21 पण विषम संख्यामध्ये राईट. तर ज्यांना 3च्या पटीत भाग जातो ते विषम संख्या. ज्या मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 व फक्त त्याच संख्येने भाग जाते त्यास मूळ संख्या म्हणायचं. मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जाते किंवा 1ने भाग जाते, त्याच संख्येने भाग जाते म्हणजे म्हणल्यापेक्षा 1ने भाग जाते. मग त्या कोणत्या असू शकतात 1ने भाग जाणाऱ्या संख्या, 2 3, 2ला 2नेच भाग जाणार, 1ने भाग जाणार, 3ला 3नेच भाग जाणार, 3 1 3, 5ला 5 1 5, 7 1 7, यांना त्याच संख्येने भाग जाते म्हणजे ती संख्या मूळ संख्या समजल्या जाते. आणि 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत, हे लक्षात ठेवायचं. 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत, 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत, हे लक्षात ठेवायचं. 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. त्रिकोणी संख्यामध्ये काय, आता 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. व्याख्येवर जास्त भर द्यायचा नाही. त्रिकोणी संख्या म्हणजे 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. जी दिली संख्या ती 1, तिच्यामध्ये 1 ॲड करायचा, तिच्यामध्ये 1 ॲड करून गुणाकार करायचा 2 आणि तिला 2ने भागायचं 3. या 3 गोष्टी त्रिकोणी संख्येच्या बाबतीत दिमागात ठेवायच्या. आणि त्याच्यासाठी हे इथं दिलेलं आहे आपल्याला. सगळं बॅक करून घेतो. इथं त्रिकोणी संख्या दिली आपल्याला, हे उदाहरण लक्षात ठेवायचं. 2 या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती, असा प्रश्न विचारतात. तर मग 2 गुणिला 3 भागीला 2, 3 दोन्ही 6 भागीला 2 3, उत्तर किती येणार 3, असं उत्तर काढायचं. तर इथपर्यंत क्लिअर. आणि त्रिकोणी संख्याबद्दल जर विचारलं तर त्रिकोणी संख्यांची ही माहिती सांगायची. तर त्रिकोणी संख्याबद्दल काय माहिती सांगणार आपण, की 1 3 6 10 15 21 28 अशा ह्या त्रिकोणी संख्यांच्या काय आहेत, अशा त्रिकोणी संख्या आहेत. ज्या परीक्षामध्ये डायरेक्टली तुम्हाला 4 ऑप्शन देतील आणि वरती विचारतील की खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या नाही आहे किंवा कोणती त्रिकोणी संख्या आहे, असा प्रश्न विचारू शकतात. आता समोर वळूया आपण. एवढं आपल्या लक्षात आलं असं मी गृहीत धरतो. आणि आता समोरची स्थानिक किंमत आपण हे 4थ्या 5व्या वर्गात शिकलेलोच आहोत, पण काय हरकत नाही, आता परत शिकूया. अंकाची स्थानिक किंमत जर ओळखायची असेल तर अंक गुणिला स्थान करायचं. आता स्थान किती, 4 प्रकारचे स्थान आपण शिकू सध्या, एकक, दशक, शतक आणि सहस्त्र, हजार. मग आता एकक स्थानच्या अंकाची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर तिला 1ने गुणायचं आणि
उदाहरण जर तुम्हाला 7ची स्थानिक किंमत काढायची असेल तर 7 गुणिला 1 किती होतात 7, मग त्याची स्थानिक किंमत 7च येणार असं समजायचं. दशकाच्या अंकाची स्थानिक किंमत जर सांगायचं काम पडलं, दशक, आता एकक दशक समजून घ्यायचं असेल तर तुम्ही थोडं लक्ष द्या इकडं. या उदाहरणावरून आपण समजूया एकक दशक काय आहे. तर बघा, हे जे आहे पहिलं हे एकक स्थान 7 एकक स्थानी आहे. त्यानंतर 6 दशक स्थानी आहे. त्यानंतर 5 शतक स्थानी आहे. आणि त्यानंतर 4 हे सहस्त्र स्थानी आहे. म्हणजे सहस्त्र म्हणल्यापेक्षा हजार, सॉरी. एकक दशक शतक हजार हे आपल्या लक्षात असते. म्हणून आता इथं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचे, फक्त त्या संख्येसमोर 2 संख्या वाढवायच्या. आता हे जर तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल आणि ठेवू पण नका, खूप किचकट आहे हे, तर बिलकुलच ठेवू नका. स्थानिक किंमत विचारली म्हणजे काय आहे, ती स्थानिक किंमत म्हणजे मूळ किंमत तिची 100च्या याच्यातनी सांगा, म्हणजे 0च्या याच्यात सांगायचं आपल्याला, सरळ शून्यच सांगायचे. आता जर तुम्हाला 6ची स्थानिक किंमत विचारली, हे 6, मग काय करायचं, हे 6 आहेत, इथं काय करायचं, ते 0 करायचं. किती झाले, इथं 6ची स्थानिक किंमत 0 केला किती झाले 60, म्हणजे स्थानिक किंमत किती आली 60 आली. आता तुम्हाला विचारलं 5ची स्थानिक किंमत काय आहे, तर मग इथं 2 शून्य करायचे, 2 आकडे समोर 2 शून्य करायचे. आता किती झाले 500. याला नाही, याला गृहीत नाही धरायचं बरं का, याला बाजूलाच ठेवायचं, याला गृहीत नाही धरायचं. 5च्या समोर 2 शून्य वाढवले. का वाढवले, कारण 2 डिजिट होते म्हणून 2 शून्य वाढवले. आता तुम्हाला 4ची स्थानिक किंमत विचारली तर काय करणार, 3 समोर संख्या आहे ते 3 शून्य करा, 1 2 3. आता किती झाली 4ची स्थानिक किंमत 4000 झाली. म्हणून याच्या जास्त डोकं फाडायचं गरज नाही आहे. स्थानिक किंमत विचारायची म्हणजे नंतर ज्या संख्येची स्थानिक किंमत विचारली तिच्यासमोर जितक्या संख्या आहेत त्यावेळी शून्य लावायचे आणि आपली स्थानिक किंमत सांगायची. या भानगडीत पडायचं नाही. क्रमवार नैसर्गिक संख्याच्या बेरीजीची एक महत्त्वाचं इथं आपल्याला एक काय दिले, त्यांनी फॉर्म्युले दिलेत, म्हणजे सूत्र दिले. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, इथला फॉर्म्युला दिला आहे. n+1 भागिले 2. क्रमवार समसंख्यांची बेरीज n+1. आता आपल्याला जर प्रश्न आला क्रमवार समसंख्यांची बेरीज करा, प्रश्न असतोच, हे आहे तो n+1 करायचं. म्हणजे आता हे कंसात नाही, याचा अर्थ काय आहे, कंसात आहे याचा अर्थ हे गुणाकारात आहे, राईट. n+1. आता समजा आपल्याला क्रमवार संख्या दिली 2, क्रमवार संख्या आपण 2 घेऊ. 2ची आपल्याला काय करायची आहे, क्रमवार समसंख्यांची बेरीज करायची. आता 2 गुणिला n+1 3. आता उत्तर 3 दोन्ही 6, म्हणजे 2ची क्रमवार संख्या किती राहणार 6. असं इथं एक हे याचं उदाहरण. कशाचं उदाहरण आहे, हे याचं उदाहरण आहे. ओके. क्रमवार विषम संख्यांची बेरीज, हे आता फॉर्म्युला आपण पाहणार आहे. क्रमवार विषम संख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं, विषम संख्यांची बेरीज n वर्ग यांचा वर्ग करायचा. आता तुम्हाला 3ची क्रमवार विषम संख्या आहे, या त्यांना प्रश्न विचारला 3 या संख्येची म्हणजे या विषम संख्येची क्रमवार विषम संख्येची बेरीज किती. 3चा वर्ग करणार, 3चा वर्ग 3 दोन्ही म्हणजे 3 गुणिला 3 करणार, 3चा वर्ग म्हणजे असं असते, 3 गुणिला 3 म्हणजे किती होणार 3 गुणिला 3 म्हणजे किती होणार 3 त्रिक 9, म्हणजे 3 या क्रमवार संख्येची जी बेरीज आहे ती 9 असणार. क्रमवार संख्यांच्या वर्गाची जर बेरीज सांगितली तर हे वर्गाची बेरीज. मग याच्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे आपला, n+1 त्याला गुणाकारात टाकून 2n+1. आता याचं उदाहरण आपण समोर घेऊच, आपल्याला सराव आहे त्यावेळेस याचं आपण नक्की अवलोकन करणार. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज जर करायची असेल, n+1
हे आता आपण नंतरच घेऊया सगळे. इथं आपल्याला काही सोडवलेली उदाहरणं आहेत. ही उदाहरणं आहेत. पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. उदाहरण तुम्ही स्वतःही बनवू शकता. पहिल्या 7, पहिल्या 8, पहिल्या 9, राईट. एक सेकंद, थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेम. एक्झिट फ्रॉम फुल स्क्रीन. हां, तर इथं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. पहिल्या 7 क्रमवार संख्यांच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर आता मी तुम्हाला आग्रह करतो, थोडासा व्हिडिओ पॉज करा, एक वही पेन घ्या, सोबत कागद असू द्या किंवा काहीतरी असू द्या, पेन हातात असलाच पाहिजे. आता आपल्याला इथं 2 मेथडनं पण गणितं करता येतात. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही परीक्षेमध्ये वापराच. बघा, सोडवलेली उदाहरणे दिलेली आहेत इथे. पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर मेथड तुम्ही पहिले वापरणार. पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5 7पर्यंत लिहायची आणि त्यांची बेरीज करायची. किती झाले, 28. किती झाले, 28. काय विचारलं, 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हे विचारलं. मग आता 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली तर मग आपण ही 1 2 3 4 5 6 7पर्यंत क्रमवार संख्या बेरजेच्या स्वरूपात लिहिल्या आणि याची बेरीज केली तर 28 आली. आता हेच जर आपल्याला फॉर्म्युल्यानं करायचं असेल, लक्षात राहत असेल, तर इथे सेकंड मेथड दिली आहे. त्याच्यासाठी n+1 भागीला 2. आता हात तुम्हाला लक्षात आलंच असणार. हे म्हणजे काय, n म्हणजे जी संख्या दिली ती, आणि कंसात म्हणजे बाहेर गुणाकार, आणि कंसामधलं जे आहे ते n+1 जी संख्या दिली तिच्यामध्ये 1 ॲड करायची. आता जसं की इथं उदाहरण सांगितलं तेच पहिलं आपण जे घेतलं इथं हे 7, त्याच्यामध्ये आपण केले 7च्या समोरची एक संख्या टाकली, त्याच्यामध्ये झाले 8. गुणाकारात आहे, बघा गुणाकारात आहे. मग 7 गुणिला 8 भागीला 2. 7 8 56. 56 भागीला 2 भागाकार करा. एवढं नसून करायचं तर सिंपल इथंच काटायचं. बेक बे, बेचूक 8 असं करायचं, आणि 7 चूक, आता उरलं किती इथं 4 आणि हे 7, हे दोनच उरले, 7 आणि 4. मधात नाही गुणाकाराचं चिन्ह आहे, यांची करायचा गुणाकार. 7 चूक किती होणार, 28. उत्तर आपलं आलं 28. राईट. असं हे आपण इथे एक उदाहरण सोडवू शकू. स्क्रीनशॉट घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्या, समजून घ्यायचं, समजून घ्या. पहिल्या 25 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बघा, पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली, मग असे म्हटलं होतं ना आपण उदाहरणामध्ये घेणार, तर हे इथं आलं आहे. आता 25 क्रमवार संख्यांची बेरीज करायची आहे पहिल्या. मग काय, n फॉर्म्युला n+1. 25 सांगितलं, 25 26 भागीला 2, 325. आता तिथं 1 2 1 + 2 + 3 + 4 + असं टाकायची गरज नाही. सरळ सरळ फॉर्म्युल्यात टाकायचं. इथं फॉर्म्युला उपयोगी पडते. थोडासा दिमागाला ट्रेस द्या. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं की n कंसामध्ये n+1 भागीला 2, 325 उत्तर येणार. ते कसं ते तुम्ही बघा. 25 गुणिला 26 भागीला 2. आता आपल्याला तसं नाही करता येत, एवढा मोठा पाढा म्हणता येत नाही, सोपी पद्धत आहे. 25 गुणिला 26 भागीला 2. बेक बे, बेक बे, बेत्रिक 6. 13चा 25पर्यंत पाढा तर म्हणता येईल ना आपल्याला. 25 13 मग 13चा पाढा म्हणायचा. 13 1 13, 13 2 26, 13 39, 13 54, 13 5 13 5 शाबास, 13 5 65. मग हाची इथं 6 घ्यायचे, परत 13ने 2ला गुणायचे. 13ने 2ला, 13 2 13 1 13 2 26.
26 आणि 6 किती होतात? 26 आणि 6 32. मग इथं किती लिहिणार? 32. मग आपलं उत्तर किती आलं? 325. एवढा जर नाही करता आलं असं करायचं. सिम्पल मेथड आहे. हे आपण समोर शॉर्टकट फॉर्म्युले शिकणारच आहेत. तुम्हाला जर काही गोष्टी कळल्या नसतील किंवा जर इथं फास्ट होत असेल तर मला कमेंट करा. तुमच्या पद्धतीनंच शिकवायचा प्रयत्न करीन, कारण माझा उद्देशच तो आहे की तुम्हाला कळलं पाहिजे. तिसरा प्रश्न घेऊया चला. पहिल्या 5 क्रमावर समसंख्यांची बेरीज किती म्हणते? पहिल्या 5 क्रमावर समसंख्यांची बेरीज किती? 5 संख्या लिहायच्या क्रमावर. समसंख्या म्हणजे काय? 2च्या पटीत. पहिली लिहिली आपण 2, 4, 6, 8, 10. यांची बेरीज करायची 30. बेरीज यांची किती येते? 30 येते. 10 आणि 8 18. 18 आणि 6 24. 24 आणि 6 28. 24 आणि 4 28. आणि 2 त्याच्यामध्ये ॲड करायसाठी 30. तर आता हे जर लंब आलं 7 क्रमावर संख्या, 9 क्रमावर संख्या, 10 क्रमावर संख्या, तर कसं करणार? मग आपल्याला वापरायची इथे सेकंड मेथड. त्याचा एक फॉर्म्युला आहे n+1. n इन ब्रॅकेट n+1 म्हणजे n इन ब्रॅकेट n+1. n म्हणजे काय? जी दिली ती संख्या, आणि n+1 म्हणजे काय? तिच्यामध्ये एक ॲड करायचा ब्रॅकेटमध्ये असल्यामुळं आपण काय करणार? इथं गुणाकार करणार. म्हणजे सिम्पल इथं आपण आता करणार. 5 दिले, इथं करूनच दिले ना. 5 गुणिला 6 बरोबर 30. आलं उत्तर. तसंच आता हा दुसरा प्रकार. तर याच्या पुढचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकावरती. 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया. आता इथे हा प्रश्न विचारतो आपल्याला पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? आता याला कसं सोडवणार आपण? जसं की आपण बघितलं आहे फॉर्म्युला. क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर काढायची असेल तर यांचा वर्ग करायचा, म्हणजे त्या संख्येचा वर्ग करायचा. आता आपल्याला इथं विचारलं आहे 8ची क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारली. 8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज म्हटल्यानंतर वर्ग करायचा आहे. म्हणजे काय? 8चा वर्ग किती येणार आहे? 64. 8 8 64. हा 8चा वर्ग असतो. आता हा नेमका वर्ग कसे काय म्हणजे हे असतात, तर हे सगळे तुम्हाला रेडीमेड आपल्याकडे सिलेबसमध्ये असेलच पुस्तकांमध्ये गणिताच्या. तर ते वर्ग, घन वगैरे हे आपल्याला पाठ असावेच लागतात. त्याशिवाय पर्याय नाही आहे. तेवढे पाठ करून घ्यावेच लागतील. आणि गणितासाठी महत्त्वाचं म्हणजे काय असतं मित्रांनो? सर्वात महत्त्वाचं जे असतं ते इथं व्हिडिओ आला आहे माझा, तर याला मी करतो आहे. तर गणितामध्ये सर्वात पहिले जर गणिताचा विचार केला तर आपल्याला गणित लसावी मसावीपर्यंत जायपर्यंत आपल्याला पाड्याची आवश्यकता लागत नाही. पण लसावी मसावी किंवा कसोट्या ह्यांच्यासाठी कसोटीपासूनच आपल्याला पाड्यांची सुरुवात करावं लागणार आहे. तर म्हणून हा जे वर्ग आहेत हे वर्ग पाठ करा. रोज 5 5 4 4 करा. लिहून पहा. पाठांतर करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग नेहमी लिहून काढणे. लक्षात मित्रांनो, नेहमी लिहून काढणे याशिवाय पर्याय नाही. जर आपल्याला गणितामध्ये यश मिळवायचं असेल तर सर्वात प्रथम जशी सुरुवात केली आपण आपल्या आजच्या नैसर्गिक संख्येपासून. कुठे आहे हे बघा, हे नैसर्गिक संख्यापासून आपण सुरुवात केली. एवढी सर्वसाधारण सुरुवात झाली आपली. मग एवढी सर्वसाधारण जर आपल्याला इथून शिकायची जर आवश्यकता पडत असेल तर नक्कीच आपल्याला पाडेपाठ करायची खूप आवश्यकता आहे. घन, वर्गमूळ हे पाठ करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि फ्रॅक्शन वगैरे तर समोर राहिलेच, ते आपण बघूया अपूर्णांकामध्ये अपूर्णांक कसे घ्यायचे, काय करायचे. पण मित्रांनो एक सांगतो, ह्या चॅनलवरती तुम्हाला गणिताचं प्रत्येक बेसिक नॉलेज मिळेल. मला हे काही गणित एवढं जमायचं नाही. मी तर
गणितामध्ये तुम्हाला जरी कुठंतरी सुचलं गणित करावं, मला तर सुचतही नव्हतं, मी गणित स्किप करायचो. MPSCच्या एक्झाममध्ये गणित बुद्धिमत्ता स्किप करून पुढं पेपर दुसरा सॉल्व करायचो, म्हणून रिझल्ट राहायचा नाही. कारण गणित इज मस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. गणित जर असेल तर आपल्याकडे तार्किक शक्ती पण चांगली राहते, आपली मनस्थिती म्हणल्यापेक्षा आपला कॉन्फिडन्स उंचावतो गणित या विषयामुळे. तर आपण सुरुवात कुठून केली आहे? आपण सुरुवात या इथून केलेली आहे. मग इथून जर आपण सुरुवात केली असेल तर आपल्याला गणित या विषयाबद्दल खूप सतर्क राहावं लागेल आणि आपल्याला पाढेपाठ करावं लागतील. पाढेपाठाशिवाय गत्यंतर नाही. रोज एक पाढा पाठ करा, दिवसात तेच 10 वेळा लिहून काढा, 15 वेळा लिहून काढा, 20 वेळा लिहून काढा, वारंवार लिहून काढा. जितक्या वेळ आपण लिहून काढणार तितका सराव होणार. आणि असे जर तुम्ही 20 दिवस 20 पाढे केले तर मला नाही वाटत की तुम्हाला परत पाठ करण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. आणि याच्यासाठी सुरुवात तर आपल्याला कधी ना कधी करायचीच आहे, तर का नाही आजपासूनच करूयात. तर आज हा आपला पहिला आपण चॅप्टर शिकतो आहे, एकदम सुरुवातीपासून बेसिकपासून घेतो आहे. धीरे धीरे आपण म्हणतात ना, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे, तोच हा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये आपण नक्कीच सोबत राहाल. तर आपल्याकडे आता 7 PDF अवेलेबल आहेत. यापैकी आपण किती घेत आहोत? यापैकी आपण 2 घेतलेले आहेत. जवळजवळ आता 5वा प्रश्न चालू होता आपला, सॉरी, आपण ते केला आहे. आणि पहिला आता 6वा प्रश्न घेऊयात. 6वा प्रश्न समजून घ्या मित्रांनो. पहिल्या 35 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? असा जर प्रश्न आला तर काय करायचं? तर क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारली, पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारली होती, आता 35 क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारली. फॉर्म्युला तोच राहणार आहे. फॉर्म्युला तोच राहणार आहे म्हणजे काय की आपण याच N2चा उपयोग करणार. N म्हणजे ती संख्या दिलेली, कोणती संख्या? ही 35 ही संख्या दिलेली, बरोबर. ही 35 संख्या आपण हिचा वर्ग करणार. ही इथं 35चा वर्ग केला आहे. 35च्या वर्गाचं उत्तर किती आलं आहे? 12×25 1225. आता 35चा वर्ग आपण 35च्या वर्गापर्यंत जाणार नाही, पण 35 गुणिले 35 करू शकतो. हे इथे शॉर्टमध्ये केलेलं आहे. 35चा वर्ग 35 गुणिले 35, त्याचं उत्तर येणार 1225. असे साधे साधे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी विचारतात, तर हे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आता 7वा प्रश्न बघा. पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज विचारली. प्रश्नावर फक्त नेहमी लक्ष केंद्रित असायला पाहिजे की काय विचारलं. इथे काय विचारलंय? बेरीज तर विचारली, पण कशाची विचारली? वर्गाची विचारली. तर नोट डाऊन करा. वर्गाची बेरीज करत असताना प्रत्येक क्रमवार संख्या नैसर्गिक संख्या आहे त्यांचा वर्ग करोस्तोर इथे आपल्याला सरळ यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे? n इन ब्रॅकेट n+1 परत क्लोज दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 2n+1. आता इथं काय करायचं आहे आपल्याला? आता इथं फॉर्म्युले जरा किचकट आहेत पण महत्त्वाचे आहेत, सरावाने नक्कीच सराव होईल. आता क्रमवार संख्यांची बेरीज केली, वर्गाची बेरीज केली, फॉर्म्युला वापरला. आता n म्हणजे काय? आपली 7 क्रमवार संख्या. 7 मध्ये 1 मिळवायचं, त्याला गुणाकारात टाकायचं, 7 गुणिले 8. त्यानंतर 7 गुणिले 8 आले. आता 2n+1 करायचं आहे. 2n म्हणजे काय? 2n म्हणजे हे गुणाकारात आहे 2n, म्हणजे आता n किती आहे? 7n म्हणजे 7 दोन्ही असं, म्हणजे इथे जे हे 2n आहे बघा, लक्ष द्या, हे 2n इथं असं जर असलं 2n म्हणजे n म्हणजे आपली दिलेली ही संख्या 7 नंबरची ही संख्या. परत सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. 2n म्हणजे काय दिलं आहे? 2 म्हणजे 2च राहणार, 2च राहणार. 2n म्हणजे 2ला गुणाकारात n म्हणजे ही 7 नंबरची संख्या. आता ही संख्या 7, आता ही 7ची संख्या 2ला गुणाकारात आहे आणि प्लस त्याच्यामध्ये 1 करायचं आहे, म्हणजे 7 गुणिले 2, 7 दोन्ही 14 प्लस 1 15 आणि भागीला 6 दिलं आहे.
बघा आता याला आपण कसं करणार. 7 गुणिला 8 गुणिला 15 भागिला 6 म्हणते. लिहून घेऊया. 7 गुणिला 8 गुणिला 15 भागिला 15 समजत आहेत ना. 15 भागिला 6 15 आहेत हा. मग आता 6ने 2ला भाग द्यायचं म्हणजे काय करायचं. बे त्रिक 6 बे चूक 8 4चा भाग आला. 7 चूक 28 गुणिला 15 15 आठी आणि 15 8 1 मिनिट 15 8 120 15 8 120 आपण इथं घेणार 0. 120 म्हणजे इथे आले 12. हातचे 12 आलेत. कलर वेगळा घेतो समजायला सोपं जाईल. इथं आले 0. इथं किती घ्यायचे आपल्याला 12. 15 8 120 होतात तर इथं 12 घेतले आपण. मग 15 दोन्ही 30 होतात. 30 आणि 12 किती 42 म्हणजे 420 आलं आहे. आता याला 420 आलं आहे म्हणजे हे समीकरण आहे आपलं. हे भागीला इथं किती आहेत 3 म्हणजे 420 भागीला 3. आता भागाकार करायचा परत. मग 3 1 3 3 1 3 इथे 1 घेतला. 3 सक 12 सॉरी 3 चूक 12 3 चूक 12 प्लस 0शी 0 जशास तसा. म्हणून आपलं जे येणारं उत्तर आहे ते उत्तर आहे आपलं 140 आलं. 140 आलं. अशा पद्धतीने इथं आपल्याला हे गणित सोडवता येतं. परत आपल्याला दुसरा खाली दिलं आहे. पहिल्या 10 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज. लक्षात घ्यायचं विचारलं काय घनाची बेरीज. त्या घनाच्या बेरीजचा फॉर्म्युला काय असणार आहे. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज काढायची. ब्रॅकेटमधलं काम आहे. परत n +1 त्याचा वर्ग भागिला 2. आता या पद्धतीने जर करत गेलं तर आपल्याला इथेच आपल्या पेपरचा टाईम संपून जाईल. तसा वेळ न घालता हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला हा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज विचारली. घनाची म्हटल्याच्यानंतर हे घन केलं आपण. याला घन म्हणतात. हे वरती असलं ना सर कंसाच्या याला घन म्हणायचं. हे घन आपण कसा केला ते बघूयात. आता हे n प्लस ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत. n इंटू n प्लस 1 भागिला 2 वरती घन 2. घनाची बेरीज करायची आपल्याला. तर घनाची बेरीज करायची हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात संख्या टाकायची. किती विचारलेत. इथे विचारलेत आपल्याला 10. 10 क्रमवार म्हणजे इथं घेतली 10 त्याला गुणाकारात टाकलं. 10 गुणिला घनाची बेरीज केली तर समोर 1 करून सॉरी घनाची नाही त्या क्रमवार संख्येला 1 मिसळायचं आहे त्याच्यामध्ये. त्याला गुणाकारात टाकायचे. 10 गुणिला 11 म्हणजे इथं केलं आपण सरळ सरळ बघा. या इथे बघूयात. हे पुसून काढतो. दहा गुणिला 11 भागिला 2. 10चा पाडा 11 पर्यंत म्हणायचा आहे. काय म्हणायचे 10 1 10 म्हणजे किती येणार 0. हातचाला 1 10 1 10 ने 1 12 म्हणजे किती येणार 120. 120 भागिला 2 करायचे फॉर्म्युल्यानुसार. मग बे 1 बे तांबा कलर चेंज करून घेतो सॉरी
हा कलर घेऊयात. बे एक बे, बे सख 12, शून्याशी शून्य. उत्तर किती आलं? 55 यायला लागली. उत्तर आपलं कुठं तरी चुकतंय. सिंपल सिंपल सिंपल. सॉरी सॉरी, हे विसरून जावा. आता हे आपण इथे सोडूयात. ओके. दहा गुणिला 11 वरती काय दिले? इथे इसको क्लियर करेंगे पहले. साइड ओढून घेऊ, साफ करू. हां, इकडं लक्ष द्या. हे 10 गुणिला 11 आहे. 10 गुणिला 11 याला आपण इथं कसं लिहिणार? मग याला घन करायचं आहे, वर्ग करायचा आहे. सॉरी, मग 10चा वर्ग किती असणार आहे? हे वर्ग इथे असं टाकला म्हणजे हे वर्ग जे आहे हे दोघांना लागू आहे. 10चा वर्ग 10 10, 10चा वर्ग करायचा 10 गुणिला 10. 10चा वर्ग किती आला? 10 गुणिला 10 करायचा. आपण इथं करून बघूया. चला, 10 गुणिला 11 ब्रॅकेट वर्ग भागिला 2. हे आपण कसं करणार? 10 गुणिला 11, 11 म्हणजे एक शून्य इकडे वाढवायचा, 110 राईट, भागिला 2 वर्ग कायम. परत त्याला आपण भाग तोडणार. बे एक बे, बे पंच 10 उरला 1, परत 10, बे पंच 10, 55 आले. ब्रॅकेट आता खुल्लं आणि इथले जे हे घनातले आहेत ते इथे घेतले. 55चा वर्ग करायचा आहे आपल्याला. 55चा वर्ग करायचा म्हणजे काय करायचं? 55 गुणिला 55. येणारं उत्तर काय असणार आहे? येणारं उत्तर असणार आहे 3095. इथे दिलं आहे. सॉरी, 30 25 95 म्हटलं मी. ओके, अशा पद्धतीचं हे गणित आपण इथं सोडवू शकतो. कन्सेप्टकडे लक्ष द्या, कसं करतात ते लक्ष द्या. तुमच्या बरेच कन्सेप्ट ॲटोमॅटिकली क्लिअर होत जाते. आता हे समजलं म्हणून गृहीत धरतो आणि इथे याला पुसतो. नववा प्रश्न बघूयात. 5 क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज 65 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता इथं आपल्याला समजा हे करोस्तोर पहिलं दुसरं तिसरं करोस्तोर डायरेक्ट पद्धतच मांडायची. तर मित्रांनो, इथे आता आपण हा पार्ट 1 समाप्त करू. समोर इथून पुढचे जे गणित आहेत 10 11 12 13पर्यंत गणित आहेत, ते 3-4 गणित आपण पार्ट 2 मध्ये घेऊया. आणि समोर कसोट्या घेऊया. कसोटीमध्ये आपण पार्ट 2 मध्ये घेऊ उरलेली गणितं पण. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या टॉपिकमध्ये आपण हे पण घेणार आहे, म्हणजे याच टॉपिकमध्ये आहे हस्त आंदोलन वगैरे, फुलांची संख्या असतील, जे फुलांवर प्रश्न येतात, बदकांवर प्रश्न येतात, बदकांच्या मानावर म्हणा किंवा बैलांच्या पायावरती, मोरांच्या पायावरती, हरणांच्या शिंगांवरती, असे प्रश्न जे येतात ते आपण समोरच्या पार्टमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कमी जास्त झाला असेल त्याकरता क्षमस्व, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. परफेक्टनेस म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, त्या संकल्पनेचा आधार घेऊन आपण परफेक्ट बनत जाऊयात आणि असेच तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ देत जाऊयात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओसाठी. धन्यवाद.